पुन्हा एकदा 40+ स्थळावली आयोजित 40+ मास्टर्स कप मध्ये पुढील सामना आपल्या समोर रंगला जातोय, सजला जातोय, तो म्हणजे घणसोली 40+ आणि त्यांच्या विरोधामध्ये तुर्बे 40+. तुर्बे 40+ संघ प्रथमतः आपल्याला फलंदाजी करताना आढळून येतील, तर त्यांच्या विरोधामध्ये घणसोली 40+ ज्यांच्या माध्यमातून नुकतंच एक अर्धशतक साजरा केले गेले बंटी कोळी यांच्या माध्यमातून ते आपल्याला क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेत पाहायला मिळतील. एकीकडे जर पाहिलं तर एका संघाने अर्धशतक पटकावलंय, तर दुसऱ्या संघाने अर्धशतक खरं तर सहन केलंय. म्हणजे तुर्बे संघाच्या विरुद्ध सचिन यांची ती खेळी दिघा संघाकडून राहिली होती अर्धशतकी, परंतु अखेरच्या क्षणांमध्ये मात्र गोलंदाजांनी वर्चस्व दाखवलं आणि दिघा संघाकडून तो सामना काहीसा दुरावला गेला. परंतु घणसोली संघाची उत्तमोत्तम राहिलेली फलंदाजी सुरुवात जर आपण पाहिली तर नामदेव पाटील आणि त्यांच्या सोबतीला संतोष म्हात्रे आले होते. त्यांना मात्र काहीशी चांगली सुरुवात करता आलेली नाहीये, परंतु त्यानंतर जर पाहिलं तर मात्र नाना फेका ना नाना फेका ना वर काय लास्ट तुर्ब्याचं आलं का नाना नाना तुर्ब्याचे आहेत ना तुम्ही? पंच विनंती असेल लवकरात लवकर आपण सामन्याला सुरुवात करा. घणसोली टीम लवकरात लवकर आपले क्षेत्ररक्षण सजवून घ्या. वेळ कमी आहे आपल्याकडे, 5 वाजलेत, अजूनही 2 सामने आपल्याला पूर्ण करायचे आहेत. त्यामुळे लगेचच आपले क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि सामन्याला त्वरित सुरुवात करा. घणसोली 40+ संघाने प्रथमतः नाणेफेक जिंकली, क्षेत्ररक्षण स्वीकारलं. तुर्बे संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात येत आहे. पंच पाहणी करतायत मैदानाची आणि आमच्याकडे इशारा सुद्धा पोहोचवतील. सामन्याला केली जाईल सुरुवात. फलंदाजी मार्कवर आली. सलामीची प्रारंभीची जोडी सुजित पाटील आणि शांतीनाथ पाटील, तर गोलंदाजी मार्कवर रमेश मडवी टॉनी. पहिला चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप, फार दूरवरचा चेंडू खेळायचा प्रयत्न फलंदाजांचा झाला होता, परंतु पंचांनी इशारा दिलाय हा चेंडू असेल व्हाईट बॉल. अतिरिक्त स्वरूपाची धावसंख्या धावफलकामध्ये ऍड केली जाईल. धावसंख्येचा होईल श्री गणेशा. रमेश मडवी टॉनी यांचा उल्लेख करायचा झाला तर नवी मुंबईमध्ये अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्यांनी संघ आपले पुरस्कृत केलेले आहेत. घणसोली प्रीमियर लीग असो त्यामध्ये टॉनी टायटन्स, नवी मुंबई प्रीमियर लीग असो त्यामध्ये टॉनी टायटन्स आणि आगरी कोळी प्रीमियर लीग मध्ये सुद्धा टॉनी टायटन्सचा संघ त्यांनी पुरस्कृत केलेला आहे. म्हणजे मोठ्या स्टेजवर संघ पुरस्कृत करण्याचा अनुभव त्यांच्याकडे आहे, परंतु मोठ्या स्टेजवर खेळण्याचा अनुभव सुद्धा त्यांच्याकडे आहे. घणसोली प्रीमियर लीग डे नाईट क्रिकेटमध्ये खेळली जाते आणि नाईट क्रिकेटमध्ये एक उत्तमोत्तम गोलंदाज म्हणून टॉनी मडवी यांची ओळख आहे. परंतु त्यांच्यावर चढवलेला प्रहार, चेंडू चालला हवेमध्ये, उंची गाठली, लांबी सुद्धा गाठली, सीमारेषा पार. फलंदाज सुजित पाटीलच्या बॅट मधून येतोय षटकार. सामना त्यांनी खेळला होता, त्यामध्ये जरी एक षटकार त्यांच्या बॅटमधून आला होता, इतर तेवढी खास कामगिरी करता आली नव्हती, परंतु त्यांच्या साथीने जे नाव शांतीनाथ पाटील आपल्याला पाहायला मिळते, शांतीनाथ पाटीलने अजिबात शांतता मैदानामध्ये राखली नव्हती. पूर्णपणे धुमाकूळ माजवला होता आपल्या बॅटिंगने. त्याच्या खरं तर चांगली साथ लाभली ती म्हणजे रोशन पाटील यांची. त्याने सुद्धा चांगले फटके लगावले आणि त्यामुळेच एक चांगलं फायटिंग टोटल त्यांनी उभारलं होतं. यावेळेस आता सुरुवात करून दिली ती म्हणजे खरं तर सुजित पाटील यांनी. त्यांच्या बॅटमधून एक षटकार आलाय आणि आता रमेश मडवी कोणती तर की बजमावतील आपल्या पिटाऱ्यामधून. पुढे टाकला होता बॉल, बॅक टू बॉलर, चांगला तिथे झेल टिपला जातोय की काय,
तर मात्र हो, फलंदाज क्रमांक 1 सुजित पाटील बॅक टू द डगआउट. तर जर तळवली गावाचा इतिहास आपण पाहायला तर हनुमान मित्र मंडळाच्या वतीने अनेक मोठमोठ्या ओपन क्रिकेटच्या स्पर्धा तळवली गावामध्ये आयोजित केल्या जायच्या. त्या स्पर्धांमध्ये द्रोणाचार्य पुरस्कार विजेते सचिन रमेश तेंडुलकर सरांचे पहिले गुरु रमाकांतजी आचरेकर यांचा सन्मान सुद्धा मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून पार पाडला होता. तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू विनोद कांबळी यांचा सुद्धा सन्मान यावेळेस पार पाडला होता. त्यांचेच बंधू आपल्याला बंटी कांबळी सर यावेळेस पंचांच्या भूमिकेत सुद्धा पाहायला मिळतात. नवीन आलेत फलंदाज रोशन पाटीलला मिळालेली फुलटॉस चेंडूची मेजबानी. मेजबानीचा आस्वाद कसा घेणार नाहीत. पाठवून दिलाय, फेकून दिलाय, धुडकावून लावलाय चेंडू, सीमारेषा पार षटकार. टॉनी मडवी गोलंदाजी मार्कवर सज्ज, शेवटचा चेंडू हाताळतील, कमबॅक करून दिले. यावेळेस झेल घेण्याची शक्यता आहे का. कॅच इट कॉल आहे. दीपक पाटील झेलाखाली येत आहेत. दीपक पाटील कडून चुका होणे हे अत्यंत फार कमी दर्जाचं क्रिकेट पाहायला मिळतं, परंतु यावेळेस कोणती चूक करणार नाहीयेत. आतापर्यंतचा त्यांचा राहिलेला बहुमान, आतापर्यंतची राहिलेली त्यांची रेप्युटेशन यावेळेस सुद्धा त्यांनी राखली आहे. सोपा असा झेल टिपला आणि फलंदाज क्रमांक 2 शांती नाथ पाटील यांना सुद्धा परतवलं माघारी. फलंदाज परतलेत माघारी. जो उल्लेख आपण खरं तर करत होतो क्रिकेटच्या अनेक मोठमोठ्या व्यक्तींचा, सन्माननीय रमाकांतजी आचरेकर द्रोणाचार्य पुरस्कार विजेते, त्याच पद्धतीने सचिन रमेश तेंडुलकर सरांचे प्रथम गुरु रमाकांतजी आचरेकर यांना सुद्धा तळवली गावामध्ये आमंत्रित करून त्यांचा सत्कार करण्यात आला होता. विनोदजी कांबळी भारतासाठी ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलं आणि सचिन तेंडुलकर सरांच्या सोबतीने मात्र ज्यांची सर्वाधिक मोठी पार्टनरशिप टेनिस बॉल नाही तर स्कूल लेवल क्रिकेटमध्ये खरं तर दर्ज आहे असे विनोद कांबळी यांना सुद्धा आपण तळवली गावामध्ये आमंत्रित करून त्यांचा सत्कार केला होता. तसेच मुंबईचे रणजीपटू सुलक्षणजी कुलकर्णी यांना सुद्धा आपण पाहिलं होतं सन्मानित होताना तळवलीच्या याच भूमीवर. त्याच पद्धतीने सुनील गावस्कर सरांचे मामा माधवजी मंत्री यांना सुद्धा आपण तळवलीच्या या गावामध्ये अनेक स्पर्धांमध्ये आमंत्रित होत असताना आणि त्यांचा सन्मान होत असताना आपण तळवलीकरांच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. म्हणजे तळवली क्रिकेटचं नातं आणि त्यांची क्रिकेटशी जोडलेले नाव हे किती जुने आहे. इंटरनॅशनल आरती प्रधान
विजय भोईर नवीन गोलंदाजी मार्कवर सज्ज झालेत आणि विजय भोईरवर इथे मात्र प्रहार चढवला जातोय. पिकअप स्ट्रोक लॉंग ऑफ क्लिअर करणारा फलंदाज रोशन पाटीलच्या बॅट मधून येतोय खणखणीत असा षटकार. क्रिकेटशी जोडलेली नाळ ही तळोली गावाची फार जुनीच आहे, परंतु त्याचबरोबर क्रिकेट वगळता इतर खेळांकडे जर आपण वळलो तर मात्र इंटरनॅशनल स्विमर ज्यांनी प्रथमतः इंग्लिश खाडी एका महिलेने पार केली अशा आरती प्रधान यांना सुद्धा आपण तळोली गावामध्ये बोलावून त्यांचा सन्मान इथे पार पाडला होता. तसेच ठाणे खाडी ते वाशी हा संपूर्ण पोहण्याचा प्रवास ज्यांनी केला असे अभिजित राव यांना सुद्धा तळोली गावाने फार प्रोत्साहन दिलं होतं, फार त्यांची मदत केली होती. त्यांना सुद्धा आपण तळोली गावाच्या वतीने सन्मानित केलं होतं. म्हणजे आपण पाहू शकाल तर फक्त क्रिकेटशी जोडलेली नाळ जरी असली तरी सुद्धा क्रिकेट पर्यंत मर्यादित राहिलेली नाहीये तळोली गावाचा खरं तर इतिहास. क्रिकेटचा इतिहास आणि तळोली गावाचा इतिहास फार बहरलेला आहे असं आपल्याला या संपूर्ण रेकॉर्ड मधून पाहायला मिळतो. यावेळेस मात्र बॅकफुटवर जात असताना पूल खतरनाक केलाय, परंतु फटका फसलाय. बंटी कोळीने टिपलाय जेल. फलंदाज रोशन पाटीलचा संपलाय खेळ. डीजे या. रोशन पाटील जेव्हा बॅटिंगसाठी येतात मात्र अपेक्षांचा एक ओझं घेऊन ते मैदानामध्ये उतरत असतात, परंतु यावेळेस निराशा त्यांच्या पदरी पडली. परतलेत माघारी नवीन आलेले फलंदाज. फलंदाजी मार्कवर जितू शेळके पाहायला मिळतील. सामना करतील विजय भोईरच्या अनुभवी गोलंदाजीचा. मास्टर को खेलना इतना आसान नहीं है असं सांगून देत आहेत मास्टर. पहिल्या चेंडूवर बीट केलं जात आहे फलंदाजांना. काहीसा खोलवर राहणारा चेंडू बॅटची काहीशी खालची एज घेतली आणि चेंडू गेला. खरं तर लॉंग लेग रिजन मध्ये जिथे मिळेल ती फक्त आणि फक्त एकच धाव. एका धावेने धावफलक काहीसं पुढे जात असताना जाऊन पोहोचते ते म्हणजे 24 वर. पहिल्या षटकामध्ये 14 धावसंख्या जर पाहिलं तर रमेश मडवी टॉनी यांनी खर्च केल्यात. त्यानंतर विजय भोईर आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये 10 धावसंख्या त्यांच्या माध्यमातून खर्च करण्यात आल्या, पण मिळालेली रोशन पाटीलची विकेट ही मात्र त्या 10 धावसंख्या पडद्यामागे टाकण्याचं काम करून जातील याच काहीच शंका राहणार नाहीये. जसे रोशन पाटील बाद झाले, शांतीनाथ पाटील बाद झाले, तशा मात्र जवळजवळ 20 ते 25 धावसंख्या मात्र अतिरिक्त कमी झालेल्या आहेत तुर्बे संघाच्या असे मैदानामध्ये आपल्याला जाणवून येईल. परंतु अजूनही बेंच स्ट्रेंथ, अजूनही मिडल ऑर्डर चांगली आहे. घणसोली संघ आज मात्र इथे काय होतंय, अगोदर अंगाला लागला चेंडू, त्यानंतर यष्ट्या उद्ध्वस्त झाल्यात. बेल्स खाली पडली तर आपल्याला सुद्धा माघारी जावं लागेल. फलंदाज आणखीन एक होत आहेत बाद. बॅक टू द डगआउट. मध्ये असतील
आतापर्यंत रमेश मडवी आणि विजय भोईर यांची गोलंदाजी झाली आहे, परंतु शांतनू पाटील यांचा एक कठीण प्रश्न समोर उभा राहिलाय. शांतनू पाटीलवर प्रहार चढवला जातोय. डीप मध्ये कव्हर रिजन मध्ये एक झेल टिपण्याचा प्रयत्न सक्सेसफुल होतोय. संतोष म्हात्रे काय झेल टिपलाय. एक्स्ट्रा कव्हर मध्ये येत असताना कव्हर मधून जवळ जवळ धावत आले होते. तेवढं डिस्टन्स कव्हर केलं. सगळीकडे कव्हर पसरली होती. आपल्या संघाला सुद्धा कव्हर करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. झेल टिपलाय. फलंदाज जितू शेळके यांचा खेळ येतोय संपुष्टात. फलंदाज बॅक टू द डगआउट. शंतनू पाटीलला मिळते आणखीन एक विकेट. मजा घेत आहेत स्पर्धेमधून. उद्या पुन्हा आपण भेटू दादा. फार बिझी व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं, परंतु तितकेच होतकरू तरुणाई समोर एक चांगलं उदाहरण म्हणून आता ते मात्र उभे राहिलेत. कोणतंही प्रोफेशन असो, परंतु जर ते आपण मन लावून केलं तर त्यामध्ये आपल्याला यश मिळणारच. याचा एक उत्तम असं उदाहरण आपल्याला सुशील पाटीलच्या रूपात पाहायला मिळतं. सुरुवात केली होती अगदी छोट्याशा चॅनलने, परंतु त्यानंतर जे यश त्यांनी प्राप्त केले, जी टीम त्यांनी मात्र सांभाळलेली आहे, त्याच्या जोरावर अनेक मोठमोठ्या मात्र इव्हेंट्स मध्ये जीटीसी लाईव्हला बोलावलं जातं इव्हेंट्स कव्हर करण्यासाठी. त्याच दरम्यान थोडीशी डीप मध्ये चुकी होईल. संतोष मात्रेच्या हातामधून चेंडू निसटेल, जाईल सरळ सीमारेषा पार. फलंदाजांच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवर आलाय चौकार. डीजे एक चेंडू शिल्लक. शांतनू पाटील राईट आर्म राऊंड फ्लाइट दिले. पुन्हा एकदा पायावर आदळलाय. अपील जोरदार आहे, अपील जोरदार आहे, परंतु अपील ग्राह्य धरली जाणार नाही. लेग बायचा पंचांचा इशारा, परंतु अपील ग्राह्य धरली गेलेली नाहीये. त्यामुळे शेवटच्या चेंडूवर मिळाली एक धाव. एका धावेने धावफलक एकूण 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस जाऊन पोहोचलेले आहे, ते म्हणजे 31 वर. 31 रन्स ऑन द बोर्ड. 31 धावसंख्या धावफलकावर. आता कोणत्या गोलंदाजाला गोलंदाजी मार्कवर आणलं जाईल? मागील सामन्यामध्ये जर पाहिलं तर एक एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न घणसोली 40+ केला होता. बंटी कोळी जे रेग्युलर आता गोलंदाजी करत नाहीयेत, परंतु त्यांना गोलंदाजी मार्कवर आमंत्रित करण्यात आलं होतं. खर्चिक ठरले म्हणूनच की काय, आता मात्र एक रेग्युलर एक्सपिरियन्स गोलंदाज ज्यांची स्टाईल ही मात्र त्यांची आयकॉनिक आहे. नामदेव पाटील चाचू येथील गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड द विकेटने. पहिलाच बॉल आणि काहीसा डाऊन द लेग जाणारा. पंचांचा इशारा वाईट बॉल. अतिरिक्त स्वरूपाची धावसंख्या धावफलकामध्ये ऍड केली जाईल. नामदेव पाटील चाचू यांना मागील 2-3 वर्षांमध्ये जर आपण पाहिलं तर दिवा
गावाचं ते क्रीडांगण आठवतं. श्रीकृष्ण दिवा मंडळाची ती स्पर्धा ध्रुवी 11 संघाकडून खेळत असताना अतिशय अरविंद राणासारख्या एका प्रमुख बलाढ्य फलंदाजाला मात्र त्यांनी थांबवून ठेवलं होतं. ओपन क्रिकेटचा बेताज बादशाह त्यासमोर 40+चा हा खेळाडू अतिशय रंगला होता. म्हणूनच चाचूची गोलंदाजी सुद्धा तितकीच महत्वाची ठरणार आहे घणसोली 40+ संघासाठी. एक धाव मिळाली स्ट्रायकिंग एंडवर. आता फलंदाज येतील राजू. सामना करतील नामदेव पाटील. चाचू यांच्या गोलंदाजीचा धावसंख्या आतापर्यंत धावफलकावर लगावली गेली ती म्हणजे 33 रन्स ऑन द बोर्ड. फ्लाइट दिले चेंडूला. गोलंदाजाने चेंडू हवेत उडवला. फलंदाजाने चेंडू बाहेर पाठवला. येतोय फलंदाज राजूच्या बॅट मधून षटकार. आला. कशा पद्धतीने आपण जर पाहिलं तर शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहिली चेंडूची. चेंडू जवळ आला आणि लगेचच एका क्विक बॅटिंग ऍक्शनने चेंडू पाठवून दिला सीमारेषा बाहेर. त्याच दरम्यान काहीशा चेंडूच्या लाईन मध्ये परिवर्तन करण्यात आलं, परंतु ही लाईन फलंदाजांना थोडीशी रास आली, गोलंदाजांना रास आलेली नाहीये. वाईट बॉल मिळेल. अतिरिक्त स्वरूपाची धावसंख्या धावफलकामध्ये ऍड केली जाईल. धावफलक जाऊन पोहोचते 40 वर. शेवटचे 4 चेंडू अजूनही शिल्लक असतील. नामदेव पाटील चाचू. पुढील बॉल फटका खेचलाय मिडविकेट मधून. रामकृष्ण पाटील येत आहेत. क्षेत्ररक्षण चांगलंय. हाफ चान्स होता झेल घेण्याचा, झेल घेता आलेला नाहीये, परंतु धावा अडवल्यात आपल्या टीमसाठी. 40+ क्रिकेटमध्ये अशी फिटनेस जर आपली असेल, असे प्रयत्न जर अजूनही आपण दाखवत असाल तर मात्र युवा प्रेक्षकांना, युवा खेळाडूंना मात्र पाहण्यासारख्या 40+च्या स्पर्धा नक्कीच राहतील. आणि हे आपल्या खरं तर काळामध्ये त्यांनी करून दाखवलंय. आपल्या काळामध्ये एक तेज तरार कोणत्याही मैदानावर असो, किती खड्डे असोत, परंतु रामकृष्ण पाटील नेहमीच आपल्याला सीमारेषे लगत क्षेत्ररक्षण करताना दिसायचे. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू जाईल यष्टीरक्षकांच्या हातामध्ये. चातुर्य वापरलं गोलंदाजांनी. आणखीन एका निर्धाव चेंडूची झालेली आहे समाप्ती. डॉट बॉल. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक. षटकार खर्च केला. जी चूक केली होती त्या चुकीला वेधलं. काय चूक झाली माझ्याकडून याची बरोबर मात्र गुणवत्ता सादर करत असताना आता नामदेव पाटील चाचू यांनी 2 चेंडूंमध्ये फलंदाजांना बीट केलंय. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. संधी दोघांकडे. पुढे हाताळलाय चेंडू. ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू होता. बॅट काहीशी वेगळ्या बाजूने फिरली. लेग साईडला खरं तर बॅटचा फेस ओपन केला असता तर मात्र काहीसा वेगळा निकाल या चेंडूचा लागला असता, परंतु कोणताही संपर्क झालेला नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती. शेवटचा 1 चेंडू आता मात्र शिल्लक असेल. टार्गेट निश्चित करणारा हा चेंडू, आव्हानाला आकार देणारा हा चेंडू. पुढे सरसावलेत. फटका वेगवान खेचलाय. लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नरच्या मधोमध अगदी किंचितशी गॅप होती. त्या किंचितच्या गॅपेमधून मात्र चौकाराचा धागा रोवला जातोय. चौकार मिळेल शेवटच्या चेंडूवर आणि या चौकाराने तुर्भे संघाची पूर्वार्धामध्ये आलेली धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल ती म्हणजे 46 आणि 47 धावसंख्येचं आव्हान येणाऱ्या 4 षटकांमध्ये आता घणसोली 40+ संघाला पार पाडावं लागणार आहे. पाहूयात कशा पद्धतीने येणाऱ्या 47 धावसंख्येचा पाठलाग सुरू होईल. त्यामध्ये महत्वाची भूमिका राहिली बंटी कोळी यांची. मागील सामन्यामध्ये सुद्धा अर्धशतक ज्यांनी झळकावलं होतं. घणसोली संघाच्या आता अशा अपेक्षा बंटी कोळीच्या रूपाने मैदानामध्ये उतरताना आपल्याला पाहायला मिळतील, परंतु जोपर्यंत उतरतील तोपर्यंत आपण डीजेला आमंत्रित करूया आणि ऐकूयात एक मधुर गीत.
सारसोळे संघाने खरं तर त्या पात्रता फेरीसाठी आपली दावेदारी पूर्णपणे सिद्ध केलेली आहे, परंतु आता त्यांच्या समवेत कोणता संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश करणारा सामना खेळेल त्यासाठी मात्र चाललेली ही झुंज मैदानामध्ये पाहायला मिळते. एका बाजूला घणसोली, एका बाजूला तुर्भे. तुर्भे संघाच्या वाट्याला खरं तर प्रथमतः फलंदाजी आली. फलंदाजी करत असताना त्यांनी धावा उभारल्या, त्या म्हणजे 46-47 धावसंख्येचं आता आव्हान पार पाडण्यासाठी घणसोली संघाने लवकरात लवकर आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाचारित करावी विनंती असेल. घणसोली टीम लवकरात लवकर आपले सलामीचे 2 फलंदाज आपण मैदानामध्ये पाचारित करावेत. श्री रमेश दादा पाटील स्पोर्ट्स क्लब तळवली कोळीवाडाचं हे नवं कोरं मैदान आपल्याला मैदानाच्या चारही बाजूला अगदी जाळीदार काहीच दृश्य पाहायला मिळतंय. म्हणजे सर्वच्या सर्व सुखसोयींनी समृद्ध असलेलं हे मैदान आपल्याला पाहायला मिळेल. अतिशय सुरेख आणि सुसज्जरित्या या मैदानाची खरं तर आखणी केली गेली. स्वच्छ, सुंदर आणि सपाट असलेलं हे मैदान, त्यावर रेखाटली गेलेली एक उत्कृष्ट अशी खेळपट्टी आणि या खेळपट्टीवर खेळाडूंचा चाललेला बहारदार खेळ मात्र खरं तर आकर्षण ठरले. कारण नवी मुंबई क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर आता कोणतीही मोठी स्पर्धा आयोजित केली गेलेली नाहीये, त्यामुळे संपूर्ण नवी मुंबईचं लक्ष हे तळवली गावावर केंद्रित झालेलं आहे. हे तळवली 40+ या स्पर्धेवर केंद्रित झालेलं आहे. स्वागत आहे सर्वांचं 40+ तळवली आयोजित 40+ मास्टर्स कप मध्ये. तळवली गाव क्रिकेटशी जोडलेली जुनी कोरी नाळ, परंतु आता मात्र नव्या युगामध्ये एका नव्या मैदानामध्ये पदार्पण करीत आहे. विद्यमान सामन्याकडे जाऊयात, जिथे आता 47 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी आलेली सलामीची प्रारंभीची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. नामदेव पाटील चाचू आणि त्यांच्या सोबतीला संतोष म्हात्रे अशी सलामीची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळेल. तर गोलंदाजी मार्कवर 50+ चे गोलंदाज अरुण राईट आर्म राऊंड द विकेटने होतील सज्ज. पहिलाच बॉल घेऊन येत असताना पंचांचा इशारा आलाय. सामन्याला केली जाते सुरुवात. प्रोफेशनल पंच म्हणून आज जर पाहिलं तर बंटी कांबळी सर आपल्याकडे उपस्थित आहेत, त्यांच्या सोबतीला जतीन भुयाळ सर सुद्धा उपस्थित आहेत. पहिला चेंडू कव्हर ड्राईव्ह केली आहे, एक धाव सहजरित्या मिळाली. संतोष मात्र दुसऱ्या धावेचा कॉल देत आहे. दुसऱ्या धावेसाठी सुद्धा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव पूर्ण केली जाईल आणि 2 धावेने श्री गणेशा होईल या डावाचा. 47 धावसंख्या उभा राहायची आहेत. जवळजवळ जर पाहिलं 12 धावसंख्येची सरासरी दोन्ही फलंदाजांना प्रत्येक षटका मागे गाठायची आहे. चांगला चेंडू होता, बॅटच्या खालोखाल राहिला. बॅट थोडीशी उशिराने आली, चेंडू अगोदर निघून गेला सरळ यष्टीरक्षकांच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची झालेली आहे समाप्ती. डॉट बॉल येईल. पुढील चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह केली आहे, चेंडू पाठवून दिलाय क्षेत्ररक्षकांच्या हातामध्ये, त्यांच्याकडून होतीये चूक. लॉंग ऑफ मध्ये झेल सोडला जातोय. नामदेव पाटील चाचू यांचा जर आपण झेल सोडला तर मात्र आता कोणत्या हाकाराला आपण आमंत्रण केलंय याची फक्त आपण कल्पना करू शकता. 2 धावा मिळाल्यात. 2 धावेने धावफलक काहीच पुढे जात असताना आता जाऊन पोहोचते 4 वर. पुढील चेंडू आणखीन एक हुबेहूब ज्या पद्धतीने खरं पाहिलं ना तर पहिला चेंडू हाताळला होता, त्यावर कव्हर ड्राईव्ह केली होती नामदेव पाटील चाचू यांनी. त्यानंतरचा दुसरा चेंडू वाईड यॉर्कर. तिसरा चेंडू काहीसा पुढे हाताळला, त्याला स्ट्रेट ड्राईव्हच्या पद्धतीने फेकून दिलं. परंतु त्यानंतर आणखीन एक वाईड यॉर्कर, म्हणजे चांगले चेंडू हाताळतात गोलंदाज. यावेळेस सुद्धा आणखीन एक यॉर्कर बॉल स्ट्रेट ड्राईव्ह केली. लॉंग ऑफ मध्ये थोडासा ट्रॅव्हल होईल चेंडू. 1 धाव मिळाली. एका धावेने मात्र समाधान मानावं लागलं फलंदाजांना. 5 चेंडूंच्या समाप्ती अखेरीस 5 धावसंख्या धावफलकावर लगावल्या गेल्यात. शेवटचा 1 बॉल. सरासरीला अनुसरून फलंदाजी चाललेली नाहीये. या चेंडूवर एखादा मोठा फटका यायला हवा. या चेंडूवर नाही आला तर मात्र येणाऱ्या षटकामध्ये थोडासा दबाव निर्माण होईल घणसोली संघावर. फुलटॉस बॉल कव्हर नाहीतर स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर लेगला अशोक पाटील तिथे उपस्थित होते. 1 धाव खरं तर मिळाली फलंदाजांना. पहिल्या षटकाची झालेली आहे समाप्ती. पहिल्या षटका अखेरीस रनबॉल पद्धतीने एकूण धावसंख्या उभारल्या, त्या म्हणजे बिनबाद 6.
तळवली गावामध्ये ही स्पर्धा खरं तर आयोजित केली गेलेली आहे आणि अगदी हाकेच्या अंतरावर असणारं घणसोली गाव म्हणजे शेजाऱ्या संघाचा चाललेला खेळ पाहताना तळवली गावाच्या सुद्धा मात्र संपूर्ण समर्थने कदाचित घणसोली गावाला असेल, परंतु आयोजन करते असल्यामुळे त्यांना काहीसं न्यूट्रल राहावं लागणार आहे. एका संघाच्या बाजूने निर्णय देता येणार नाहीयेत, दोन्ही संघाच्या बाजूने तितकेच त्यांना ऑन राहावं लागणार आहे. नवीन गोलंदाज शांतीनाथ पाटील गोलंदाजीसाठी आले, पंच केलाय, चेंडू पाठवून दिलाय कव्हर पॉइंट रिजन मध्ये. संतोष मात्रेच्या बॅट मधून फोकून दिलाय चेंडू सीमारेषा बार चौकार. सामना महत्वाचा आहे, आम्हाला सुद्धा ठाऊक आहे, परंतु आयोजकांची वेळ सुद्धा आपण पहा आणि विनंती असेल लवकरात लवकर सामन्याला सुरू करा. गेमचं मोमेंटम थोडंसं शिफ्ट झालंय. घणसोली संघ पुनरागमन करताना या चौकाराच्या सहाय्याने आपल्याला पाहायला मिळतात. संतोष मात्रेच्या बॅटमधून तो आला चौकार. पुढील चेंडू बॅटची कडा घेतली, अपेक्षित संपर्क नाही झाला. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षण केलं जाईल. धाव मिळेल ती फक्त आणि फक्त एकच. एका धावेने आता धावफलक जाऊन पोहोचले 11 वर. आता येणारे जर समीकरण पाहिलं तर 16 चेंडू आणि आवश्यकता असेल 36 धावसंख्येची. 16 चेंडू 36 धावसंख्येची आवश्यकता. नामदेव पाटील सामना करतायत, शॉर्टबॉलचा फटका खेचलाय. मिडविकेटचा क्षेत्ररक्षक धावतोय डीप मधून, परंतु झेलापर्यंत पोहोचू शकणार नाहीयेत. फार कठीण असा झेल होता, फार दुरावलेला. मिडविकेट मध्ये डीप मध्ये उपस्थित होते, तिथून जवळजवळ 38 सर्कलच्या मिडविकेट पर्यंत ते जाऊन पोहोचले, परंतु विकेट जरूर सॅक्रिफाईस करायची होती नामदेव पाटीलला, ती सॅक्रिफाईस करून दिलेली नाहीये. अगोदरच एक झेल त्यांचा सोडण्यात आला. विकेट सुद्धा आता त्यांची कायम ठेवलेली आहे घणसोली संघाने. परंतु आता पाहूयात नामदेव पाटील 2 संध्या मिळाल्यात, 2 जीवनदान खरं तर त्यांना मिळालेत. या जीवनदानांना आता एका मोठ्या खेळीमध्ये कॅपिटलाइज करावं लागणारच आहे. घणसोली संघाचं पॅव्हिलियन जर आपण पाहिलं तर बंटी कोळी ज्यांनी नुकतंच अर्धशतक झळकावलंय, त्यामध्ये दीपक पाटील असतील, संतोष पाटील असतील, विजय भोईर असतील, चांगले चांगले फलंदाज अजूनही स्थित आहेत. परंतु जर त्या फलंदाजांना इथे मात्र येता आलं नाही तर मात्र फक्त बेंचवर बसून करायचं काय, असा प्रश्न आता घणसोली संघासमोर उपस्थित झालाय. नामदेव पाटील चाचू दुविधा मनस्थितीमध्ये, मोठे फटके खेचायचे तर संपर्क होत नाहीये. संपर्क करावा लागेल, लक्ष केंद्रित करावं लागेल. फटका खेचलाय, उंचावरून फेकून दिलाय, चेंडू सीमारेषा पार. येतोय नामदेव पाटील चाचूच्या बॅट मधून षटकार. नामदेव पाटीलने सुद्धा दाखवून दिलं की माझी विकेट किती मौल्यवान आहे, माझ्या विकेटचं मूल्य किती आहे. गोलंदाजी मी चांगली केली, फलंदाजीमध्ये मला आत्मविश्वास आला, तर मोठमोठे फटके खेळण्याची क्षमता माझ्या बॅट मध्ये सुद्धा आहे. लगावला षटकार. पुढील आणखीन एक शॉर्ट बॉल हुक केलाय, चेंडू पाठवून फेकून धिरकावून दिलाय सीमारेषा पार. लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवर नामदेव पाटीलचा प्रहार, षटकार.
चला नवीन गोलंदाजी मार्कवर सज्ज. सामना करतील संतोष मात्रे. मिस्टरमिंग स्ट्रोक आहे. बॅटची लिडिंग एज घेतली आहे. लॉंग ऑन मधून शांतीनाथ पाटील येत आहेत आणि शांतीनाथ पाटील कोणतीही चूक करणार नाहीयेत. चेंडू विसावेल सरळ हातामध्ये. झेल क्रमांक 1 टिपला जातोय. संतोष मात्रे बॅक टू द डगआउट. डीजे आणि शांतीनाथ पाटीलच्या जोडीने मात्र कहर केला या संपूर्ण स्पर्धेमध्ये. फलंदाजीला सुद्धा सलामीला येतात. चांगले खेळी करून आपल्या टीमला एक चांगला स्टार्ट देत आहेत. आता क्षेत्ररक्षणाची भूमिका जर पाहिली तर शांतीनाथ पाटील यांनी निभावली. गोलंदाजाची भूमिका अतिशय सुरेखरित्या सुजित पाटील यांनी निभावली. पहिल्या चेंडूवर ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. पहिल्या चेंडूवर विकेट मिळवून दिलाय. समीकरण आपल्या डोळ्यांसमोर असेल. येणारे 11 चेंडू, आवश्यकता 22 धावसंख्येची. 11 चेंडू 22 धावसंख्येची आवश्यकता. आता नवीन आलेले फलंदाज अर्धशतकवीर क्रमांक 2 या स्पर्धेचे बंटी कोळी आपल्याला फलंदाजी मार्कवर पाहायला मिळतील. मागील मॅच मध्ये तुफान फलंदाजी, बहारदार खेळी ज्यांच्या माध्यमातून राहिली, बंटी कोळी यावेळेस आता बॅटिंग क्रीज वर पाहायला मिळत आहेत. सुजित पाटीलचा पहिला चेंडू पाठवून दिलाय. पिकअप स्ट्रोक. चेंडू चाललाय पाहता पाहता सीमारेषा पार. बंटी कोळी आले, त्यांनी पाहिलं, त्यांनी जिंकून घेतलं सारं. पाठवून दिलाय चेंडू सीमारेषा पार. षटकार. येणारे 10 चेंडू, आवश्यकता 16 धावसंख्येची. सुजित पाटील वर पहिल्या चेंडूवर बंटी कोळी यांनी प्रहार चढवलाय. पुढील बॉल आणखीन एक मोठा फटका. हवेमध्ये गेलाय उंच उंच, जाईल लांबच लांब. बंटी कोळी सेट ऑन फायर. सीमारेषा पार. षटकार. चेंडूंमध्ये 2 षटकार आलेत. दोन चेंडू 2 षटकार त्यांच्या माध्यमातून लगावण्यात आलेत. बंटी कोळी काय फलंदाजी करतायत. पुढील बॉल यावेळेस मात्र खोदून काढण्याचा प्रयत्न, वेगवानरित्या मात्र क्विक रिफ्लेक्सेस बंटी कोळी यांचे पाहायला मिळाले. चेंडू गेला घोषित क्षेत्रामध्ये. फक्त 1 धाव मिळाली. एकूण धावसंख्या आता जाऊन पोहोचली ती म्हणजे 38 वर. म्हणजेच आता समीकरण असेल येणारे 8 चेंडू, आवश्यकता 9 धावसंख्येची. 8 चेंडू 9 धावसंख्येची आवश्यकता. यावेळेस ऑफ साईडला फटका खेचायचा होता. चेंडू काहीसा आतला वळणाचा राहिला. कोणतीही धाव मिळणार नाहीये. प्रयत्न सुद्धा दोन्ही फलंदाजांचा राहणार नाहीये. 2 फलंदाज नामदेव पाटील चाचू त्यांच्या बॅट मधून 2 षटकार आलेत. बंटी कोळी त्यांच्या बॅट मधून 2 षटकार आलेत. तितकीच कामगिरी जी साधायची होती आपल्या संघाला, दोनही फलंदाजांनी ते करून दाखवले. म्हणजे दोघांचा एकमेकांवर आत्मविश्वास आहे. फुल टॉस बॉल. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येतोय खाली. झेल सोडला जातोय. झेल सोडला. अजूनही चेंडू शोधताय. तत्पश्चात 2 धावा पूर्ण केल्यात. तिसऱ्या धावेसाठी बंटी कोळी वेगाने धावले. तिसरी धावेच्या प्रयत्नात नामदेव पाटीलला जावं लागेल माघारी, परंतु बंटी कोळीकडे स्ट्राईक राहील. ही गोष्ट महत्वाची आहे. शेवटच्या चेंडूवर मिळाल्या 2 धावा. या 2 धावसंख्येने एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 40 वर. म्हणजेच आता येणारे 6 चेंडू, आवश्यकता असेल 7 धावसंख्येची. 6 चेंडू 7 धावसंख्येची आवश्यकता. मॅच ऑन. मॅच ऑन. मॅच ऑन. 6 चेंडू, आवश्यकता 7 धावसंख्येची.
शर्थीचे प्रयत्न राहिले तुर्बे संघाचे घनसोलीच्या फलंदाजांना कमीत कमी धावसंख्येवर रोखण्याचे, परंतु त्या प्रयत्नांना आतापर्यंत जी सफलता आवश्यक होती ती आलेली नाहीये. परंतु क्रिकेटचा हा खेळ जो अनिश्चिततेने परिपूर्ण असतो ती अनिश्चितता पुन्हा एकदा मैदानामध्ये एक वेगळं रूप घेऊ लागलेली आहे. अजूनही सामना पूर्ण झालेला नाहीये, अजूनही सामन्याचा निकाल लागलेला नाहीये. शेवटचा चेंडू जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत मी हार मानणार नाही. तुर्बे संघाचा आत्मविश्वास फक्त या एका वाक्यावर आता अवलंबून असेल. शेवटच्या षटकासाठी 6 चेंडू 7 धावसंख्या रोखायचे आहेत. पहिला बॉल खेचून काढलाय, मिड विकेट मध्ये ट्रॅव्हल होईल. दीपक पाटील वेगाने धावलेत, कॉल दिला दुसऱ्या धावेसाठी वेगाने धावले, दुसरी धाव पूर्ण केली जाते. 2 धावेची परिक्रमा अगदी सहजरित्या दीपक पाटीलच्या माध्यमातून पूर्ण केली जाते. 2 धावा मिळाल्यात. 2 धावेनिशी समीकरण बदललंय. समीकरण असेल येणारे 5 चेंडू आवश्यकता 5 धावसंख्येची. बंटी कोळी षटकारांनिशी मात्र सुरुवात केली होती आपल्या खेळीला. षटकारांनिशी मात्र आपल्या खेळीला सजवलं होतं. ती सजवलेली खेळी आता मात्र पुष्पहार अर्पण विजयाचा करायचा आहे. लगावलाय उंचावरून फटका, मिसटायमिंग स्ट्रोक आहे. स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक येत आहेत, चूक करतायत. 1 टप्पा 2 टप्पा, परंतु चेंडू राहील आतमध्ये. पाहता पाहता जाईल 2 धावेच्या घोषित क्षेत्रामध्ये. मनोरंजनाची कोणतीच कमी नाहीये, आकर्षकतेची कोणतीच कमी नाहीये, कारण हे आयोजन आहे तळवली गावाचं, हे आयोजन आहे 40+ तळवलीचं. मॅच ऑन, मॅच ऑन, मॅच ऑन. गोलंदाज परिपूर्ण झालेत. गोलंदाजांनी त्यांचे प्रयत्न अतिशय पणाला लावलेत. 2 चेंडूंवर बंटी कोळीला बीट केलं होतं. क्षेत्ररक्षकांची साजेशी साथ लाभली नाहीये. या गोष्टीकडे सुद्धा पाहावं लागतं. 40+ चे खेळाडू आहेत, आपली फिटनेस त्यांनी पणाला लावली. जितकं शक्य होईल तितके मात्र रनिंग रिफ्लेक्सेस त्यांचा देण्याचा प्रयत्न आहे. आपण पाहिलं शांतीनाथ पाटील मिड विकेट मध्ये होते, चेंडू अडवण्यासाठी स्क्वेअर लेग मध्ये गेले, परंतु थांबले नाहीयेत. 2 धावा मिळाल्या. समीकरण आता आपल्या समोर असेल येणारे 4 चेंडू 3 धावसंख्येची आवश्यकता. चेंडू यावेळेस पाहिलं तर यष्ट्यांच्या वरून गेलाय की काय, परंतु पंचांचा इशारा पायाला आदळलाय. आणखीन एक कहाणी में ट्विस्ट. 4 चेंडू 3 हव्या होत्या, आता 3 चेंडू 3 हव्या असतील. मॅच ऑन, मॅच ऑन. पूर्णपणे प्रेक्षकांचा आता मात्र पैसा वसूल करणारा हा सामना ठरलाय. हृदयाची स्पंदने वाढू लागलेत, अंगावर काटा यायला लागलाय, परंतु अंगावर आलेल्या शहाऱ्यांना बंटी कोळीने पूर्ण विराम दिलाय. पाठवून दिलाय चेंडू सीमारेषा पार. विजयावर अखेरकार शिक्कामोर्तब केला जातोय आणि बंटी कोळी ठरतायत या सामन्याचे खरं तर शिल्पकार. काय फलंदाजी केली या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच जर पाहायचं झालं. चला आम्ही विनंती करू तुर्बे संघ आपण सन्मान चिन्ह स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर यायचंय. तुर्बे संघाला विनंती असेल. तसेच या सामन्यातील सामनावीर आपण घोषित करत आहोत. खरं तर सामना घणसोली गावासाठी थोडासा अडकला होता. अडकलेल्या सामन्यातून विजयाची वाट